सर्वांना जय येशू. आपण सर्व परमेश्वराच्या कृपेने ठीक आहात असे मी विश्वास करते. आज आपण 13वा धडा शिकणार आहोत. ख्रिस्त सभेचे नियम. आपल्या धर्म शिकण्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. हे पित्या परमेश्वरा, आम्हा सर्वांवर तुझ्या पवित्र आत्म्याची कृपा पाठवून दे, जेणेकरून आज आम्ही जे काही शिकणार आहोत आम्ही समजून घ्यावे आणि ख्रिस्त सभेचे नियमानुसार जीवन जगण्यास आम्ही समर्थ व्हावे. याकरिता आम्हा सर्वांवर तू कृपा कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. मुलांनो, आज आपण 13वा धडा शिकूया. ख्रिस्त सभेचे नियम. ख्रिस्त सभेचे नियम. येशूने मोशेद्वारा जुन्या करारातील जनतेला आज्ञा दिल्या होत्या, ती म्हणजे इस्रायल लोक होय. त्याची लेकरेही या आज्ञेचे पालन करण्यात बंधनकारक आहेत. नवीन करारात ख्रिस्त सभेची लेकरे सुद्धा या आज्ञेचे पालन करण्यास बाध्य आहेत. आपण सर्व नवीन इस्रायलचे सदस्य आहोत. आपण सर्व नवीन इस्रायलाचे सदस्य आहोत. जुन्या करारात दिलेल्या आज्ञेची व्याख्या देऊन येशूने नवीन करारात त्यांना पूर्ण केलं. परमेश्वराच्या आज्ञा सर्व जनतेसाठी आहेत. परमेश्वराची आज्ञा सर्व मानव जातीसाठी, सर्व जनतेसाठी आहे. कोणालाही त्यांना बदलण्याचा अधिकार नाही, परंतु त्यांच्या व्याख्या करणे, त्यांना समजावून सांगणे आणि शिकवण्याचा अधिकार येशूने ख्रिस्त सभेला दिलेला आहे. ख्रिस्त सभेच्या शिकवणुकीनुसार आपण परमेश्वराच्या आज्ञाचा स्वीकार करण्यास आणि जीवनात त्याचे पालन करण्यास लक्ष दिले पाहिजे. कळले मुलांनो? तर ख्रिस्त सभा आपल्याला काही नियम दिलेले आहेत. ख्रिस्ती मंडळीचे नेतृत्व करणे आणि त्यांना शिकवणूक देण्याचा अधिकार येशूने प्रेषितांना दिला. त्याद्वारे हा अधिकार ख्रिस्त सभेला प्राप्त झाला. विश्वासू लोकांना तारण प्राप्त करण्याचे अनेक मार्ग ख्रिस्त सभा आपणास शिकविते. परमेश्वराची आराधना करणे, संस्कारांना स्वीकार करणे, आज्ञाचे पालन करणे हे यात मुख्य आहेत. परमेश्वराची आराधना करणे, संस्कारांना स्वीकार करणे आणि आज्ञाचे पालन करणे हे यात मुख्य आहेत. त्यासोबतच ख्रिस्तीय समुदायाची स्थिरता आणि वृद्धीसाठी काही उपयुक्त आज्ञाही ख्रिस्त सभा आम्हाला देते. हे ख्रिस्त सभेचे 5 नियम आहेत. हे ख्रिस्त सभेचे 5 नियम आहेत. ख्रिस्त सभेच्या सदस्यांना त्याचे पालन करणे अनिवार्य आहे. आपल्याला ख्रिस्त सभा 5 नियम दिलेले आहेत, त्याचे आपण पालन केले पाहिजे. कळले मुलांनो? कालांतराने ख्रिस्त सभेमध्ये काही नियमाचे रूप धारण झाले आणि ते ख्रिस्त सभेचे नियम होय. या नियमाचा उद्देश समजून त्याचे योग्य पालन करणे ख्रिस्त सभेच्या प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. कारण की हे ख्रिस्त सभा आपल्याला काही नियम देतात. तर आता आपण बघूया 5 ख्रिस्त सभेचे नियम. तर पहिला आहे, रविवार आणि अनिवार्य सणाचे वेळी पवित्र बलिदानात भाग घ्यावे आणि त्या दिवसाची पवित्रता भंग होईल असे कोणतेही दूषित काम करू नये. कळले मुलांना? पहिला मुद्दा आहे, रविवार आणि अनिवार्य सणाचे वेळी
पवित्र बलिदानात भाग घ्यावे आणि त्या दिवशीची पवित्रता भंग होईल असे कोणतेही दूषित काम करू नये. कळले मुलांनो? तर आता आपण याबद्दल मननचिंतन करूया. परमेश्वराच्या 10 आज्ञापैकी तिसरी आज्ञा याच्याशी संबंधित आहे. तिसरी आज्ञा याच्याशी संबंधित आहे. ख्रिस्त सभेची सर्व उत्कृष्ट आराधना पवित्र बलिदान आहे. पवित्र बलिदानात भाग घेणे आणि परमप्रसाद ग्रहण करणे प्रत्येक ख्रिस्तियांच्या जीवनात अमूल्य अनुभव आहे. पवित्र बलिदानातून जी शक्ती मिळते त्यामुळे आपणास पवित्र जीवन जगण्यास क्षमता मिळते. रविवार दिवशी पवित्र बलिदानात भाग घेणे हे ख्रिस्त सभेच्या सदस्यांचे कर्तव्य आहे. आपण पवित्र बलिदानात परिपूर्णपणे भाग घ्यावा हे ख्रिस्त सभेची शिकवण आहे. शक्यतो आपल्या पॅरिशमध्ये पवित्र बलिदानात भाग घ्यावे. पॅरिशमधील मंडळीच्या विकासासाठी आणि एकतेसाठी हे आवश्यक आहे. कळले मुलांनो? रविवार या दिवसाला ख्रिस्त सभेसोबत विचार आणि कार्य करण्याच्या संधीच्या रूपात बघितले पाहिजे. परमेश्वराच्या आराधनेत भाग घेण्यासाठी आणि दयेच्या कार्यामध्ये कार्यरत राहण्यासाठीच ख्रिस्त सभा त्या दिवशी इतर काम करण्यास मनाई करते. रविवारप्रमाणेच अनिवार्य सणांना देखील पाळण्याच्या ख्रिस्त सभा आपणास शिकवते. कळले मुलांनो? आता आपण दुसरा नियम बघूया. दुसरा नियम आहे वर्षातून निदान एकदा तरी प्रायश्चित संस्कार घ्यावे आणि पास्का काळाच्या आसपास पवित्र शरीर संस्कार घ्यावे. दुसरा नियम कोणता आहे? वर्षातून निदान एकदा तरी प्रायश्चित संस्कार घ्यावे आणि पास्का काळाच्या आसपास पवित्र शरीर संस्कार घ्यावे. आता आपण याबद्दल शिकूया. संस्कारांना ग्रहण करणे ख्रिस्तीय जीवनात खूप अनिवार्य आहे. पापाच्या क्षमेसाठी कधीकधी प्रायश्चित संस्कार स्वीकारण्याची शिकवण ख्रिस्त सभा देत असते. परंतु जर एखाद्याने काही कारणास्तव असे करू शकले नाही तर त्याने निदान एकदा तरी प्रायश्चित संस्कार घेऊन पवित्र शरीर स्वीकारावे. ह्याच या नियमाचा सारांश आहे. म्हणून ख्रिस्त सभा पास्काची वेळ यासाठी सुचविते. पास्का काळ म्हणजे मोठ्या उपवास काळाच्या सुरुवातीपासून तर पवित्र सणाच्या शेवटच्या दिवसापर्यंतचा कालावधी होय. या काळातील पवित्र आठवड्यात ख्रिस्त सभा तारण्याच्या रहस्याची विशेष रूपाने स्मरण करते. म्हणून या काळात निश्चितपणे प्रायश्चित संस्कार स्वीकार करण्यास ख्रिस्त सभा आपणास शिकविते. तर या दुसऱ्या नियमामध्ये आपल्याला हेच समजवले जाते की आपण आपल्या जीवनामध्ये या नियमाचे पालन केले पाहिजे. संस्काराला स्वीकार केले पाहिजे. कळले मुलांनो? तिसरा नियम आपण शिकूया. नेमलेल्या दिवशी उपवास करणे आणि वर्जित खाद्य वस्तूंना त्यागणे. तिसरा नियम काय आहे? नेमलेल्या दिवशी उपवास करणे आणि वर्जित खाद्य वस्तूंना त्यागणे. उपास आणि पत पाळणे ख्रिस्तीय धर्माचे अंश आहे. उपवास आणि पत पाळणे ख्रिस्तीय धर्माचे अंश आहे.
सर्व सदस्यांनी याचे पालन केले पाहिजे म्हणून ख्रिस्त सभा विशेष दिवस आणि काळ ठरविते. त्या दिवसात उपवास करणे प्रत्येक ख्रिस्तियांचे कर्तव्य आहे. शुक्रवार दिवशी मांस वर्जन करण्यास ख्रिस्त सभा आज्ञा देते. ख्रिस्त सभा असेही आवाहन करते की ख्रिस्ती लोकांनी मोठ्या उपवास काळात मांसाहार त्यागण्यासोबतच काही विशेष खाद्यपदार्थ देखील त्यागावे आणि विशेष तपस्या सुद्धा अवलंबावे, विशेष तपस्या सुद्धा करावे. हे ख्रिस्तीय जीवनाला मजबूत बनवते. हे ख्रिस्तीय जीवनाला मजबूत बनवते. म्हणून मुलांनो, आपण उपवास काळामध्ये उपवास केले पाहिजे, त्याग केले पाहिजे. कळले मुलांनो? चौथा नियम आहे, मना केलेल्या काळात लग्न समारंभ आयोजित करणे वर्जित आहे आणि ख्रिस्त सभेद्वारे प्रतिबंधित केलेल्या लोकांसोबत विवाह करण्यास मनाई आहे. चौथा नियम आहे, मना केलेल्या काळात लग्न समारंभ आयोजित करणे वर्जित आहे आणि ख्रिस्त सभेद्वारे प्रतिबंधित केलेल्या लोकांसोबत विवाह करण्यास मनाई आहे. कळले मुलांनो? तर याबद्दल आपण आता शिकूया. उपवास काळ त्यागाचे दिवस आहेत. उपवास काळ त्यागाचे दिवस आहे, समारंभाचे दिवस नाही. म्हणून या काळात लग्न समारंभ आणि इतर उत्सव साजरा करण्यास परवानगी नाही. त्याच प्रकारे ख्रिस्त सभेची अशी इच्छा आहे की त्या लोकांसोबत विवाह करावे जे ख्रिस्त सभेच्या नियमाचे पालन करतात. कोणासोबत लग्न करावे, विवाह करावे? त्यासोबतच विवाह करावे जे ख्रिस्त सभेचे नियमाचे पालन करतात. कोणत्याही कारणामुळे ख्रिस्त सभेद्वारे प्रतिबंधित व्यक्तीसोबत लग्न करण्याची परवानगी ख्रिस्त सभेच्या सदस्यांना नाही. हेच या नियमाचा सारांश आहे. कळले मुलांनो? मुलांनो, आता आपण पाचवा नियम शिकूया. देवळाला आणि पुरोहितास धर्माध्यक्षाद्वारे निर्धारित दशांश किंवा इतर राशी देणे. पाचवा नियम काय आहे? देवळाला आणि पल्ली पुरोहितास धर्माध्यक्षाद्वारे निर्धारित दशांश किंवा इतर राशी देणे. आता याबद्दल आपण शिकूया. हा नियम आपणास आठवण करून देते की देवळाचे संरक्षण, पल्लीच्या सेवकांचे पालन आणि गरिबाचे संरक्षण करणे ख्रिस्त सभेतील मंडळीची जबाबदारी आहे. देऊळ हे विश्वासूंना एकत्र होण्याचे आणि पवित्र बलिदान अर्पण करण्याचे ठिकाण आहे. देऊळ हे विश्वासूंच्या एकत्र होण्याचे आणि पवित्र बलिदान अर्पण करण्याचे ठिकाण आहे. परमेश्वराची आराधना करण्यासाठी देऊळ बनविणे हे विश्वासू लोकांचे कर्तव्य आहे. देवळाचे सर्व खर्च त्यांनीच बघायचे आहे. पॅरिश समूहाची योग्य स्थिती तसेच प्रगतीचे केंद्र म्हणजे देऊळ होय. म्हणून देवळाच्या गरजेनुसार आर्थिक सहयोग करणे प्रत्येक विश्वासू व्यक्तीचे कर्तव्य आहे. तर आपण इथे हेच बघतो की आपल्याला पल्ली पुरोहिताला, सेवकांना, गरिबांना आपण मंडळी मदत केली पाहिजे आणि देवळासाठी जे काही खर्च येतात ते सुद्धा आपण दिले पाहिजे. आणि दशांश जे आहे त्याची रक्कम धर्माध्यक्ष निर्धारित करतात आणि त्यानुसार आपण ते द्यावे. तेच आहे दशांश. कळले मुलांना?
विश्वासू लोकांप्रती देवळात सेवा शुश्रूषा करण्यासाठी पुरोहितांची नियुक्ती केली आहे. विश्वासू लोकांप्रती देवळात सेवा शुश्रूषा करण्यासाठी पुरोहितांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त देवळाच्या सेवा शुश्रूषाकरिता जुळलेले इतर लोकही ख्रिस्त सभेमध्ये आहेत. त्यांचे सुद्धा पालन पोषण करणे विश्वासू लोकांचे कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येक संदर्भाविषयी आपल्याला देवळास, पुरोहितास, इतर सेवक आणि गरिबांना किती हिस्सा द्यायचे हे धर्माध्यक्ष ठरवितात. यास दशांश म्हणतात. यास नेहमी देत राहणे विश्वासू लोकांचे कर्तव्य आहे. कळले मुलांनो? परमेश्वराच्या 10 आज्ञा कधीच बदलत नाही. परमेश्वराच्या 10 आज्ञा कधीच बदलत नाही. परंतु ख्रिस्त सभेच्या 5 नियमामध्ये काळ, राज्य आणि संस्कृतीप्रमाणे बदल होऊ शकते. 10 नियम कधीच बदलू शकत नाही, परमेश्वराचे नियम आहेत. परंतु जे ख्रिस्त सभाकडून दिलेले 5 नियम आहेत त्यामध्ये, त्या नियमामध्ये काळ, राज्य आणि संस्कृतीप्रमाणे बदल होऊ शकते. फक्त संत पापा आणि धर्माध्यक्षांनाच हा बदल करण्याचा अधिकार आहे. ख्रिस्त सभेचे नियम आहे, त्यात बदलाव कोण आणू शकतो? संत पापा आणि धर्माध्यक्षांनाच हा बदल करण्याचा अधिकार आहे. कळले मुलांनो? आता आपण हे शिकलो की 5 नियम ख्रिस्त सभेद्वारे आपल्याला दिले गेलेले आहेत आणि आपल्याला त्याचे कशा प्रकारे पालन केले पाहिजे आपल्याला स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे. ख्रिस्त सभेतील सदस्यांना आध्यात्मिक विकासाच्या व्यतिरिक्त एकता आणि शिस्तबद्धतेसाठी हे नियम सहाय्यक ठरतात. माता ख्रिस्त सभेद्वारे आपल्या लोकांना दिल्या जाणाऱ्या चांगल्या निर्देशानुसार सुद्धा ख्रिस्त सभेच्या नियमांच्या रूपात स्वीकारले पाहिजे. जेव्हा आपण श्रद्धेने ख्रिस्त सभेच्या नियमाचे पालन करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्त सभेची आणि परमेश्वराची लेकरे होतो. म्हणून जे आपल्याला ख्रिस्त सभेकडून नियम दिले जाते ते आपण पाळले पाहिजे आणि परमेश्वराने जे नियम दिले ते सुद्धा आपण पाळले पाहिजे. तेव्हाच आपण ख्रिस्त सभेची आणि परमेश्वराची लेकरे होतो. कळले मुलांनो? इथे आपण आपला हा 13वा धडा समाप्त करतो आहोत. इथे आपण ख्रिस्त सभेचे 5 नियमाबद्दल शिकलो आहोत. मला वाटते तुम्हाला समजले आहे. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपल्या धड्यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर धड्यातून शोधून काढा आणि लिहा. मुलांनो, आपल्या मार्गदर्शनासाठी आपण एक पवित्र वचन घेऊया. आपल्या मार्गदर्शनासाठी एक पवित्र वचन. पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. हे वचन आपण बघतो आहोत मत्ती शुभवर्तमान अध्याय 16:19 मध्ये. इथे प्रभू येशू शिष्यांना हे अधिकार दिले आणि प्रेषिताकडूनच ख्रिस्त सभेला हे सर्व अधिकार आहे ख्रिस्त सभेला प्राप्त झाले. म्हणून प्रभू येशूच ख्रिस्त सभेला हे अधिकार दिलेले आहे. म्हणून इथे आपल्याला हे वचन मार्गदर्शनासाठी आपण घेऊया. जे अभिषिक्त केले गेले आहेत त्यांना अधिकार दिले आहे आणि हे वचन त्यांच्यासाठी आहे. म्हणून आपण त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आपण जीवन जगले पाहिजे. कळले मुलांनो? तर तुम्ही ख्रिस्त सभेच्या नियमांना पाठांतर करा. ठीक आहे? 5 नियम दिले गेले आज आपण शिकलो. त्या 5 नियमांना पाठांतर करून घ्या
आणि आज आपण एक निर्णय घेऊया. ख्रिस्त सभेच्या नियमाचे पालन करीत मी ख्रिस्त सभेच्या निष्ठावंत पुत्रपुत्री होऊन जीवन जगेन. काय निर्णय घेऊया? ख्रिस्त सभेच्या नियमाचे पालन करीत मी ख्रिस्त सभेच्या निष्ठावंत पुत्रपुत्री होऊन जीवन जगेन. निष्ठावंत, इमानदार एक पुत्रपुत्री होऊन जीवन जगेन, अशी आपण निर्णय घेऊया. कळले मुलांनो? इथे आपण आपला 13वा धडा समाप्त करतो आहोत. एका प्रार्थनेद्वारे आपण आजची धर्म शिकण्याची समाप्ती करूया. हे पित्या परमेश्वरा, सृष्टीकर्ता देवा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो की आज आम्हाला ख्रिस्त सभेचे नियमाबद्दल शिकण्यासाठी संधी मिळाली. हे देवबापा, आम्ही तुझ्या दिलेल्या 10 आज्ञा आणि ख्रिस्त सभेने दिलेल्या 5 नियम यांना आमच्या जीवनामध्ये पालन करावे, याकरिता आम्हाला कृपा प्रदान कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. सर्वांना जय येशू.